तर आज आपण करणार आहे बकऱ्याची रक्ती। हे बघा बकऱ्याचे रक्ते आणले बघा। हे बकऱ्याची रक्ती एकदम पौष्टिक असते शरीराला तसे, पण कुणाकुणाला आवडते कुणाकुणाला नाही। तर ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी नक्की करून खा, मस्तपैकी असते, टेस्टी पण लागते। आणि रक्ती कशी आणायची तर त्या बकऱ्यावाल्याला आपण सांगायचं बाबा आधीच की आम्हाला रक्ती पाहिजे। तो एक दिवस आधी सांगितलं की तो मला काढून ठेवेल रक्ती। आणि काय नाही का एकदम कमी किमतीला भेटते, 20, 30, 40 रुपयाला असे देतात ते। जसा मटनवाला तुमच्या ओळखीचा असेल तर तुम्हाला फ्रीमध्ये पण देईल। तर हे बघा असा रक्ती, आणि आता कशी करणार ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर हे बघा रक्तीसाठी आपण इथं कांदा चिरून घेतला आहे। तर रक्ती करणं एकदम सोपं असतं, त्याच्यात कायच अवघड नसतं। आता ही तुम्ही रक्ती आणलेली काय धुये बियाची नाही आहे, ती ही अशीच भेटते हे बघा। आणि आता ती हाताने अशी जरा बारीक करायची, कुस्करायची तिला। तर हे बघा आपले कुस्करून झाले, आपण गरम करायला। आता ते गरम झाल्यावर आपण त्याच्यात तेल टाकायचं आणि कांदा परतून घ्यायचा। तेल गरम झाल्यावर आपण याच्यात कांदा टाकायचा बारीक चिरलेला आहे। आपण या रक्तीमध्ये आहे ना लाल तिखट, मीठ आणि हळद टाकून घ्यायची आणि ते हलवायचे। एकदम सोपे असते रक्ती करायला, रक्ती करायला कायच अवघड नाही। पण जरा त्या मटणवाल्याला सांगायचं केस बिस पाडू नको त्या रक्ती। आता याच्यात मीठ टाकायचं आपण, चटणी, मीठ आणि हळद, तुम्हाला पाहिजे तसं मीठ टाकायचं याच्यात, जरा कमीच टाकायचं याच्यामध्ये। तेल तापलं आहे, आता याच्यात आपण कांदा टाकून घ्यायचा। कांदा जरा भाजायचा, कांदा मस्त परतून घ्यायचा। याच्यात हळद पण थोडी टाकायची आणि हे मिक्स करून घ्यायचं। चटणी, मीठ, हळद टाकून द्यायचं, असं हलवून घ्यायचं। आणि याच्यात तो आपला कांदा लसूण मसाला आहे ना तोच टाकायचा। म्हणजे तो खोबरं कांदा ते आपण मटणासाठी केलेलं आहे। हा मटणासाठी केलेला मसाला बघितला नसेल तर व्हिडिओ बघून घ्या, आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये। असं मिक्स करायचं, याच्यात थोडंसंच मसाला टाकायचा फक्त। कांदा आपला ब्राऊन झाला आहे, आता ही रक्ती त्याच्यात टाकायची आपण। थोडा वेळ रक्ती टाकून ठेवायचं, 2-3 मिनटं। किती सोपं आहे रक्ती करणं, एकदम सोपं असतं, काहीच अवघड नाही आहे। 5 ते 10 मिनटं लागतात फक्त, एकदा करून बघा तुम्ही। आता 1-2 मिनटं झाल्यावर असं परतून घ्यायचं फक्त। हे बघा अशी होते। गॅस मीडियम ठेवायचा। रक्ती ही काय असे पातळ राहत नाही, असे पीस मटणाचा पीस असतं ना तशा प्रकारचे होते नंतर शिजून झाल्यावर। तर 5 मिनटं फक्त याच्यावर झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची। आता 5 मिनटं आपली झालेली आहेत, हे बघा रक्ती कशी झालेली आहे आपली। याला जरासं हलवायचं, हे बघा अशा प्रकारे ही रक्ती होते। अशी मस्त हलवून घ्यायची। आता गॅस बंद करायचा आणि आपली रक्ती तयार झालेली आहे। हे बघा किती मिनटं लागली आपल्याला, फक्त 5 ते 10 मिनटं लागली रक्ती करायला। बघा हे बघा अशा प्रकारे होते रक्ती, हे मस्तपैकी भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता। रक्ती झालेली तर आहे आपली तयार, आणि याच्यावर कोथिंबीर थोडीशी टाकून द्यायची। नक्की बघून सांगा मला तुम्ही पण करून रक्ती कशी तुमची झाली, टेस्टी झाली का नाही ते। चॅनलला आणि सबस्क्राईब करा।